नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत एक पोर्टेबल गॅस स्टोव्ह. हा गॅस स्टोव्ह आपल्याला कुठं आपण प्रवासात जाणार असू तर कुठंतरी आपल्याला झाडाच्या सावलीखाली वगैरे थांबून चहा बनवायचा किंवा थोडासा नाश्ता करायचा त्यासाठी उपयोगी येईल. तसेच जर आपल्या घरी सिलेंडर संपलेला असेल आणि नवीन सिलेंडर यायला टाईम असेल तर तेवढ्या वेळामध्ये आपण हा गॅस स्टोव्ह वापरून आपलं जे जेवण बनवायचं काम आहे, नाश्ता बनवायचं काम आहे, चहा बनवायचं काम आहे, त्याच्यासाठी पण हा वेळ मारून नेणारा गॅस स्टोव्ह आहे. आणि याची साईज पण खूप कॉम्पॅक्ट आहे. माझ्या हातामध्ये मी याला पकडलेलं आहे, तर तुम्हाला याच्या साईजची पण आयडिया येतच असेल. तर चला सर्वात आधी याचे स्पेसिफिकेशन्स पाहूया. तर याचा टाईप जो आहे तो पोर्टेबल कार्ड टाईप स्टोव्ह आहे. आउटडोर कॅम्पिंगसाठी वापरतात किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरी इमर्जन्सीच्या वेळी सुद्धा याला वापरू शकता. याचं वजन आहे 400 ग्रॅम आणि जो याला लायटर आहे, लायटर इनबिल्टच येतो याला, तो पिझो इलेक्ट्रिसिटी ऑटो इग्निशन टाईप आहे. तर चला आता याला अनबॉक्सिंग करूया. याच्या आतमध्ये परत तुम्हाला एका ब्लॅक बॅगमध्ये हा व्यवस्थित पॅक केलेला भेटतो. म्हणजे जरी आता हा बॉक्स जो आहे हा पुठ्ठ्याचा आहे, उद्या खराब होणार, तर नेहमी तुम्ही या बॉक्समध्ये याला ठेवू नाही शकणार, म्हणून त्यांनी ही काळ्या रंगाची बॅग पण आपल्याला दिलेली आहे. याला लॉक पण आहे व्यवस्थित. तर याला आता आपण ओपन करूया. अशा प्रकारे हा गॅस स्टोव्ह आहे. इथे याचा वॉल असतो, याला आपण अँटी क्लॉकवाईज फिरवलं की गॅसची जी फ्लेम आहे ती वाढते आणि क्लॉकवाईज जर फिरवलं तर हळूहळू गॅसची फ्लेम कमी होते आणि पूर्ण टाईट जर केलं याला तर हा बंद होतो. हे जे 4 दिसत आहेत तुम्हाला, 1, 2, 3 आणि 4, हे कोणतंही भांडं याच्यावरती ठेवण्यासाठीचे स्टँड आहे. हा फोल्डेबल असतो. आपण याला आता अनफोल्ड करून पाहूया. अशा प्रकारे हे गॅसचा स्टँड तयार झालेला आहे. याला खालून पण स्टँड असतो. वरती जो स्टँड आहे तो भांडं ठेवण्यासाठीचा स्टँड आहे आणि खालचा जो स्टँड आहे तो याला गॅस स्टोव्हला उभा करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित लेवल राहते. अशा प्रकारे आता पिझो इलेक्ट्रिक इग्निशन जे आपण बॉक्सवर वाचलो होतं ते कसं काम करतं हे आपण पाहूया. इथं जे खटका दिसतोय हा म्हणजे याचा लायटर आहे. हा गॅस स्टोव्ह जर तुम्ही कुठं घेऊन जात असाल तर तुम्हाला माचीसच्या पेटीची सुद्धा गरज नाही किंवा घरच्या लायटरची सुद्धा गरज नसते. इथं जो खटका आहे हा फक्त खाली दाबायचा आणि तुम्ही इकडं लक्ष द्या. इथं आता ठिणगी पडलेली दिसेल तुम्हाला. तर हा गॅस स्टोव्ह वापरण्यासाठी आपल्याला अजून एका गोष्टीची गरज पडते आणि ती गोष्ट असते ती हा ब्युटेन गॅस. तुम्ही हा गॅस स्टोव्ह एकतर ब्युटेन गॅसवर चालवू शकता किंवा प्रोपेन गॅसवर सुद्धा चालवू शकता. तर असे गॅस कॅन आपल्याला मार्केटमध्ये भेटतात. तुम्ही ऑनलाईनच घ्या शक्यतो, कारण जे लोकल मार्केटमध्ये विकतात ते महाग विकतात. याला असा सील पण असतो आणि एक लॉक असतो इथं. हा जो लॉक आहे, हा खाचा जो दिसतोय हा इथं फिट होतो आणि व्यवस्थित त्याला रोटेट करून लॉक केलं की आपण हा याच्यातला गॅस वापरू शकतो. तर आता याला कसं लावायचं गॅसला ते पाहूया. सर्वात आधी याचं वरचं सील काढून घ्यायचं. अशा प्रकारे हा नोझल जो आहे हा या होलला मॅच करून लावायचा आणि मॅच करून लावत असताना हा जो खाचा आहे हा याच्यातल्या एका खाच्याला मॅच करून घ्यायचा. हे मॅच झालेलं आहे आता व्यवस्थित. मॅच झालं एकदा की याला प्रेस करायचं आणि फिरवायचं सिंपली असं. जोपर्यंत फिरतंय तोपर्यंत फिरवायचं उजव्या बाजूला तुमच्या, म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर आता हा मी गॅस कॅनला पकडून तुम्हाला पूर्ण स्टोव्ह फिरवून दाखवतोय, म्हणजेच या दोघांचं कनेक्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. स्टँड आपण ओपन करून घेतलेला असल्यामुळे गॅस स्टोव्ह व्यवस्थित लेवलमध्ये उभा राहतो, जसं की तुम्ही आता पाहू शकता. आता आपण या गॅस स्टोव्हला ऑन करून पाहूया. याला जर क्लॉकवाईज फिरवलं तर हा कमी कमी होत जाऊन बंद होणार आणि जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर तो त्याची गॅस फ्लेम वाढत जाते. तर पाहूया आता आपण. सर्वात आधी अँटी क्लॉकवाईज फिरवूया. आवाजावरून तुम्हाला कळालं असेल गॅस याच्यातून बर्नरमधून बाहेर यायला सुरुवात झाली. तर आता हा खटका जो आहे हा दाबूया आपण. पाहू शकता तुम्ही गॅस चालू झालेला आहे आणि फ्लेम एकदम लो सेटिंगवरती ठेवूया आपण. सर्वात आधी तर ही फ्लेम एकदम लो सेटिंगवरती आहे. तर आता आपण याची फ्लेम वाढवून बघूया.
अँटी क्लॉकवाईज फिरवलं की त्याची फ्लेम वाढते आणि क्लॉकवाईज फिरवलं की त्याची फ्लेम कमी होते. तुम्हाला ज्या प्रकारचा स्वयंपाक करायचा आहे आणि जेवढी घाई आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ही फ्लेम ठेवू शकता, कमी किंवा जास्त. आता आपण पूर्ण क्लॉकवाईज फिरूया आणि हा बर्नर बंद करून घेऊया. याच्यावरती तुम्ही 5 लिटरचा जो कुकर असतो ज्याच्यामध्ये आपण भात आणि डाळ दोन्ही पण एकाच वेळी शिजवतो, तो 5 लिटरचा कुकर सुद्धा याच्यावरती ठेवू शकता. हा तेवढं वजन घेण्यासाठी कॅपेबल आहे. याला मी एकदम चीप प्राइसमध्ये परचेस केलेलं आहे. मला ऑनलाईन हा फक्त 160 रुपयाला भेटलेला आहे. विकणारे तसे 700-800 रुपयाला सुद्धा विकतात, पण मी फक्त 160 रुपयाला हा परचेस केलेला आहे. तर मी याची बाईंग लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि हा प्रत्येक वेळी गॅस ऑन केला की बर्नर चालू होणार म्हणजे होणारच. असं नाही की हा 160 रुपयाला म्हणजे चीप क्वालिटीचा आहे. कधी कधी कमी किमतीच्या वस्तू सुद्धा चांगल्या असतात. आपण परत चालू करून पाहूया. तुमच्या समोरच गॅस मी चालू करतो आणि लायटरचं बटन किंवा खटका दाबतो. तुम्ही पहा हा बर्नर चालू होतो की नाही ते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही गॅस चालू कराल तेव्हा हा बर्नर चालू होणार म्हणजे होणारच. म्हणजे कमी किमतीच्या वस्तू चीप क्वालिटीच्या असतात असं काही कंपल्सरी नाही. तर चला आता आपण या गॅस स्टोव्हवरती चहा करून बघूया. आता आपण गॅसचा वॉल ओपन करून हा बर्नर पेटवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम तुम्हाला किती ॲडजस्ट करायची त्याच्यानुसार ते ॲडजस्ट करून घ्यायचे. सुरुवातीला मी लोच ठेवणार आहे. हा टी पॅन किंवा चहा बनवायचा भांडा आपण या स्टँडवरती ठेवूया. याच्यामध्ये मी आलं, साखर, पाणी आणि चहा पावडर टाकून घेतलेले आहे ऑलरेडी. तर गॅसची फ्लेम सर्वात आधी आपण सेट करूया. गॅस आता सगळ्यात लो सेटिंगवरती आहे. मी थोडासा वाढवणार आहे. या सेटिंगवरती आपण चहा करून घेणार आहोत. तर पाहूया किती वेळामध्ये हा चहा या सेटिंगवरती होतोय. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि याच सेटिंगवरती चहा आता आपला उकळायला सुरुवात झालेली आहे. 5 ते 6 मिनिट कंप्लीट झालेले आहेत. चहा आता आपला उकळलेला आहे. तर तुम्ही पण जर एखाद्या दिवशी तुमच्या घरातला गॅस सिलेंडर संपला आणि बुकिंग केलेला दुसरा गॅस सिलेंडर अवेलेबल नसेल तर हा पोर्टेबल गॅस स्टोव्ह तुम्ही वापरू शकता इमर्जन्सीच्या टायमामध्ये. तसेच तुम्ही कुठं कॅम्पिंगसाठी किंवा लांबच्या प्रवासात गेलात तर हा गॅस स्टोव्ह तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कुठंतरी थांबून तुम्ही जेवण बनवू शकता, चहा बनवू शकता, नाश्ता बनवू शकता. तर तुम्ही पण हा गॅस स्टोव्ह नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून परचेस करा आणि तुम्हाला हा गॅस स्टोव्ह कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.